तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि आज खूप लवकर उठलेलो आहे. वाजल्यात 5:13. 5 वाजता उठलो आहे. गाडीला CNG BNG भरून आपण आता आलेलो आहे. तर आता बघू सकाळची ऑर्डर पडतात करायला. आज उठलो लवकर, म्हटलं चला मग आता बसून तरी काय करणार, लई दिवसात ना लवकर उठलो. आता बघू शकता सगळा रस्ता रिकामा आहे. सगळा सकाळ सकाळ मजाच तरी काम करायची. सगळा रस्ता रिकामा, सगळा मजा येते सकाळी काम करायला, उठवत नाही. तर आता बघू सुरुवात कधी होती कधी नाही. चला तर मित्रांनो, पहिली ऑर्डर भेटली, ड्रॉप झाली. वाजले 6:30. 3 ज्वेलर्सला आलो आहे. तर बघू आता इथनं रिटर्नला पडते का नाही. मित्रांनो उजेडलंय. तर वाजल्यात 9:58. 10 वाजत आलेत. अरे किती वेळ झाला टेक नाही घेतला. आत्ता इथं टेक घेतला कारण अजून नाश्ता नाही केला रे मी. लय घाण भूक लागली, पण काय करू, बॅक टू बॅक ऑर्डर पडतात. टेक घ्यायला ऑर्डर नव्हता. ऑर्डर बॅक टू बॅक होते, पण डोकं भंजाळलं आपलं. बॅक टू बॅक ऑर्डर पडत होते, त्यामुळे वेळ नाही भेटला. आता टेक घेतला. 1000 रुपये झालेत आपले. अजून 600 रुपये करायचे. आणि कांडी आपली भगवी झाली, लय पळवलंय. आणि आता बघू नाश्ता करू. मला लय भूक लागली, पहिली नाश्त्याचं भूक आहे. नाश्ता जस्ट झाला आहे, आता जरा बरं वाटतंय. नाहीतर उचमळलं झालं तर मला असं वाटत होतं नाही का, की आता उलट्याच करतोय. अपचन होणं, हे होणं ते होणं, हे ह्याच्यामुळंच होतं. वेळेवर न नाश्ता केल्यामुळं, वेळेवर न जेवल्यामुळं. माझ्यासारखं करू नका बाबा, वेळेवर जेवत जावा. ऑर्डर बिल्डर पडत राहतात, त्याचं काय एवढं. आज नाही तर मी काय म्हटलं, अर्धा ते 1 तास किंवा 2 तास उशीर होऊ दे, पण वेळेवर नाश्ता करा, वेळेवर जेवण करा. मला काय आलं काय माहिती, बॅक टू बॅक ऑर्डर पडत मला ते हेच होय नाही. आणि आत्ता एक 5-10 मिनटं मला कसं राहिलं, म्हणून म्हटलं पहिले नाश्ता करून देऊ. नाश्ता केला आहे. आता बघू पुढचे ऑर्डर कसे पडतात आणि किती वेळ लागतात. वाजल्यात 10:10. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत स्टारकडे. बालेवाडी बावधन काय म्हणते, तिथं बी आता एक जण भेटला होता. मला म्हणलं स्टारला सोड नाही का. मला म्हणलं ठीक आहे मीटर सर, नाही म्हणलं. नाही तर नाही, रिकामा आलो पण त्याला नाही घेऊन आलो. अगं फुकाट सोडायला काय येड आहे का बिया. तेवढा जर दुसरं कोण भेटला असलं तर, किंवा एखादी ऑर्डर पडली असेल तर टेक्निकल विचार करायला. 10 रुपयासाठी 100 डोसीची ऑर्डर घालवायला त्याला धंदा नाही म्हणत. आणि आता 10-19 झालं. ह्या जरा एरिया जरा मोठा आहे, तर बऱ्याच वेळा मला ऑर्डर पडलेली, पण आत्ता पडत नाही म्हणल्यावर मग अवघड दिसते. बघू पडल. 10 नंतर खेळ संपला रे. 10पर्यंत लोक ऑफिसला जातात आणि आपण आज लय लवकर आले. 10च्यात आपले 1000 झाले, खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर आपण कधी रोज किती वाजता येतो, 8ला 9ला ऑर्डर पडतात, 10ला. आज झाले, अजून 600 करायचे. हळूहळू करू, आता काय टेन्शन नाही. चला लपडा झाला राव. काहीतरी एखाद दिवस चांगला गेला, एखाद दिवस चांगला जायला लागला की नजर लागते कोणाची तरी. क्लच गेला आपलं. चालू होतं पॅसेंजर, आता इथं सोडून टाकला. आता काय करणार, मध्येच क्लचच तुटला राव. पॅसेंजर होते सोडले, तर स्वारगेटला चाललेलो. स्वारगेटच्या अलीकडे. आता इथून स्वारगेट 1 किलोमीटर आहे. जर ढकलत जरी गेलो स्वारगेटपर्यंत, माझा भुगा होईल. कमरेचा पहिला त्रास आहे मला. आणि स्वारगेटवरनं परत 3-4 किलोमीटर गॅरेज, म्हणजे 5 किलोमीटर लांब गॅरेज आहे. अशी वाईट आहे रे आपलं. क्लच प्लेटच गेला. क्लच प्लेट म्हणते, क्लच वायर गेली. कमवूनच देत नाही मला. नशीबच खराब. पूर्ण क्लच गेलाय. तुटले वाटतं आतून. चेक करायला लागला. आता लय जणांना हात दाखवलं, पैसे देतो म्हणले 100 रुपये, तरी कोण थांबा नाही. आता एक जणांना म्हणलं इथं 1 किलोमीटरवर आहे. 1 किलोमीटरवर बी लोक पाय करायला लावायला तयार नाही राव. आता बघा कसली वेळ आली, बाहेर मला ढकलायला लागते गाडी. आता बघा मजा, बघा तुम्ही मजा. 1 किलोमीटर गाडी ढकला. आता काय आहे, दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. गाडी स्टार्ट होत आहे. माझं कंबर आज जाणार आहे. 1 किलोमीटर तुम्ही दुसरे गेरोबी चालू होती, पण ढकलायला कोणतं पाहिजे, ढकलत नाही कोण काय.
दिवस रे लय वाईट. बाजार आहे मरण या जगात लय वाईट लोक आहेत राव. एक जण भेटलेला माणूस धक्का देत होता, म्हातारा माणूस होता, त्याला काही जमलं नाही. उचलली गाडी 2 वेळा पण नाही जमली, मला नाही झालं ते. तर हळूहळू धक्का देत होता. थोडंसं असं 50 मीटर बी देत नव्हतं, 10 मीटर हात झालं नव्हतं. तो निघून गेला. पॅगो ड्रायव्हर होता, ते निघून गेला. वैतागलं तो. दोन धक्क्यालाच वैतागलं. जास्त बी नव्हतं ढकलं, थोडासा 50-100 मीटर ढकलं. 50 मीटर 100 मीटर तर गाडी उचलली असते, गेली असते पुढे सिग्नल करून. अवघड खेळ. लोक मदतीला येत नाही, आले तरी असं नुसतं हात लावायला लावतो. तो भाऊ तिथं गाडी पुसवता, तो तिथून कळटीच गाडी पुसायचं बंद. घर वाटतं तर घरातच गरडा आहे. ऊन लागायला लागले, त्यात जर्किंग घातले, त्यात गाडी ढकलतोय. लेगन थकवला. ज्यांना वाटतं ना ऑटो चालवणं सोपं आहे, बघा बदलायला अवघड आहे. एक तर स्वतःला आलं पाहिजे, नाही तर गॅरेज जवळ पाहिजे, नाही तर मग पैसे घालवा टोला. असे कष्ट रे कष्ट, बाकी काय. आलं इथं, एक जणांनी दिलं बाबा पाय, नशीब तो बी निम्म्यातनंच गेला. मीच त्याला थांबवलं, म्हटलं आला गॅरेज. तिथं विचारलं, तो म्हटलं इथं नाही थोडं पुढं. मग तो गेला निघून. एखादंच नशीब आहे चांगलं भेटतं, बाकी काय. लेगन थकलं मी तरी. मला 1 किलोमीटर ढकलेला आहे, 2 किलोमीटर त्यांनी मदत केली. आता इथं हाय म्हणतात, जाऊन विचारतो हाय का नाही तर फजित होईल. पण हाय 2-3 जण आहेत राष्ट्रभूषण चौकला चर्चपाशी, तिथे सगळे आहेत. अवघड आहे तिथे, सगळे रिक्षावाले आहेत. एकाला विचारलं, दुसरं म्हणतो मी नाही बिटर आगलावाला तर तिसरावाला, तिसरावाला, चौथावाला, आणि जो बिटा नाहीवाला वो नाही आहे असा झाला. 2 गॅरेज आहेत तिथं जे बसवतं ते, पण ते आले नाहीत. एक पाठीमागे आणि एक इथे. आणि एक नदी का नाही रखो लक्ष्मी रोड इथला बंद आहे. आणि ह्याच्या पुढं आहे, तो म्हणतो मी 4 स्ट्रोकचा नाही बसवत. 4 स्ट्रोकचं बसवत नाही म्हणते, फक्त 2 स्ट्रोकचं बसवतो म्हणते. बरं झालं गाडी ढकलत नाही आणली, इथं तिकडे लावली गाडी. मला डाऊट आलताच. की इथं बसवलं जाणार नाही. चौकात अजून 2-3 आहेत, त्यांना विचारत पाहिजे. तिकडं बी नाही तर आपल्या गॅरेजवाल्याकडं, जे की 3-4 किलोमीटर आहे, जे की खूप अवघड आहे. आणि पाय लावणारं भेटलं तर नशीब. मित्रांनी सजेस्ट केलं तर की इथं हाय पण इथं बसवत नाही. वैतागवाडी हाय, इझी नाही आहे रिक्षा चालवणं. असे प्रॉब्लेम फेस करायला लागतात मित्रांनो. चला मित्रांनो, इकडं पाठीमागे एक घर आहे, म्हणजे गॅरेज आहे. घरातूनच ऑपरेट करतो वाटतं, तिथं करतो बोलले. तर मग अशीच त्या माणसाने सांगितलं मला, पण म्हटलं नाही काय तिकडं बी दिसतं, म्हटलं गॅरेज विचारून बघावं. इथं होतं गॅरेज, पण जे करतात ते नव्हते, आणि इकडं करतं ते. पण आता मी गाडी तिकडे ठेवून आलो आहे. पहिलं म्हटलं विचारावं 4 स्ट्रोकची करतो का नाही, तर तो तसं म्हटलं नाही करत. हा बी नाही म्हटलं तर माझी मेहनत वाया जाईल, माझ्या अंगात नाही ताकद, मरायला लागलं मी. कसा बसत जगलो आहे माझं मलाच माहिती. आता हे हाय डिस्टन्स मला वाटतं 600-700 मीटर असेल अंदाजे, किलोमीटर धरू. 1 किलोमीटर गाडी परत ढकला, कारण तो पिटर आहे मात्र, तो काही येणार नाही. मात्र माणसानं त्यांनाच झालं, घरातल्या बसल्या करतात, नशीब करतात ते महत्त्वाचं. आपल्याकडे असून आपण करा नाही. शिका रे शिका, फिटर शिका. तुमची बी असे क्लचर कुठं मध्ये तुटली तर त्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा एक आणून ठेवावं. मी आणून ठेवलेले. आता त्यांच्याकडे होतं, बघू आता त्यांचीच वापरू, नाही तर आपली जी आहे ती आपली वापरू. बघू त्यांच्याकडे आहे का नाही. हाय म्हणली पण काय पलटी मारतात बघा, विश्वास नाही बसत. पण चांगल्या क्वालिटीची पाहिजे असेल तर आपण कधी गेलो सर्व्हिसिंग तेव्हाच एक एक्स्ट्रा घेऊन ठेवायची. लई बा दुपारचं बघा किती वाजल्यात, 12:30 वाजल्यात आणि निगडागत भटकतोय मी. असंच ब्लॉग करायला लागेल, कारण मी समोर घेतलं की मागणं अख्खं ऊन पडतंय. माझ्या मागं ऊन आहे. तर हा छोटा झाला होता,
गुंडी तुटली, याला गुंडी म्हणतात, जे क्लच वायरच्या पाठीमागे असतं, हे सगळं टाईट करतात. हे तुटलं, हेच तुटून पडलं वाटतं. मला चेक करायला पण होतं तिथं जे तुटलं तिथं, मला माहितीच नाही. मला वाटलं आतनं क्लच वायर तुटलं असेल, पण ही गुंडी तुटली आणि त्यांच्याकडे गुंडी नव्हती. म्हटलं ना असं नसेल किंवा क्लच वायर बी नसेल त्यांच्याकडं, तर होतं. परत चालत हे अवघड खेळ. एक क्लच वायरसाठी किती फिरायला लागते. स्वतःने शिकलं असतं तर हे आज वेळ आली नसती. नाही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, की काही म्हणा छोट्या छोट्या गोष्टी सगळं आपण शिकून पाहिजे. नाटा टाईट करायचं, हे टाईट करायचं, ते ह्यात एक नाही भरपूर विषय ह्यात. एक गुंडीने मेरे को बहुत बघाय आज. आता ओके झाला भाऊ. आता जरा बरं वाटतं, क्लच चालू झालं. नाही ते येड्यागत झालं तुझं एक तासभर. आत्ता मागं गॅरेज आहे, छोटंसं गॅरेज आहे, पण चांगलं काम केलं आहे. हात थरथर काप होते, वय झाले, साहजिकच आहे, पण काम भारी केलं आहे. वाजल्यात 12:53, 1 वाजत आले. जेवणाचं बघा आता अशी किरणं पडतात म्हणून मी जास्तीत जास्त ऑटोच्या आतच ब्लॉक करतो. जेवण झालंय, वैताग दिलेला रिक्षा. वाजल्यात 1:45. वाटत नाही आता पुढचं काही खरं आहे, माहीत नाही कधी ऑर्डर पण कधी नाही, पण होतं साहजिक आहे. आता गाडी म्हटलं काय नाही तर मागणं गुंडी पडली का तुटली काय झालं काय माहिती. तुटलीच होती वाटतं, काय झालं काय माहिती, निष्ठून पडली. झालं काय व्हायचं ते झालं. बघू आता पुढं टार्गेट होतं का नाही. आणि कांडी झाली लाल, कारण सकाळी भरलं होते फक्त 100 रुपयाची CNG. कॅश नव्हते, कॅश 100च होते. सकाळ लवकर आलं तर मला माहीत नाही की कॅशच लागतं, आणि माझ्याकडे 100 होतं, 100च भरलेलं, त्यामुळं कांडी लाल झाली. आता बघू 100-200 कमवून परत करू काहीतरी लाल कांडीवर होते का नाही. फायनली मित्रांनो आपण आलो आपल्या पार्किंगला. कसं बस टार्गेट कम्प्लीट केले राव, येड लागले मला. 4:39 झालं, 5 वाजायला आले, 4:30 समजत चला ना. 13 ना मेरा मरायला लागतं राव 1000 रुपयासाठी. काय लोकांना वाटतं ना सोपं आहे काय असं तसं. क्लच वायर गेले की कसं मरायला लागतंय. त्या दिवशी लायनर गेलं, त्या दिवशी समजा एक दिवस हेच झालं तेच झालं, टायरच कधी पंक्चर होते, लय पळावं लागतं. सोपं काम नाही आहे. तर आजचा हा व्लॉग आपण इथं सेंड करूया आणि भेटूया नवीन व्लॉग मिळतो. तोपर्यंत शुभरात्री. चला.